मनीष कदम सुद्धा पाहतोय. सुनील शेलार सुद्धा आपण पाहतोय इथे, ज्यांनी या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती या निजामपूर माणगाव तालुक्यामध्ये नाव गाजवलंय. अजूनही त्याच्या क्षेत्ररक्षणाची छाप आपण पाहतो या विभागामध्ये, निजामपूर मध्ये, या कोसे गावामध्ये. तो सुनील शेलार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर उत्तमरित्या क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय अभि जाधव साठी. सुजित दिगे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव. धमाचा श्री गणेशा धाव फलक आपण जर पाहिलं तर एक धाव. पहिला सुजित दिगे शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू हलक्यात घेऊन काढतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धावेसाठी. या एक धावासह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय. आपण पाहिलं टोटल 2 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईट चेंडू, त्यानंतर शॉर्ट चेंडू फेकला, डिक्लेअर झोन मध्ये घेऊन काढला. धाव फलक आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती. सुजित दिगे सुरेख बघा पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू खेळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फेकी होई तर एक धाव पूर्ण केली जाते. या एक धावेसह धाव फलक पुढे सरसावतोय जातोय 3 या आकड्यावरती. काय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक जाणवेच्या माध्यमातून. नव्याने स्ट्राईक वरती आपण पाहतो संतोष संसार वॉल ऑफ कोस्से क्रिकेट. आणि त्याचबरोबर स्विकिंग सुजित दिगे. काय सुरेखरित्या चेंडू रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट अनसक्सेसफुल. सुजित दिगे समोर असे फटके खेळले नक्की चुकीचे, कारण सुजित दिगे घातक गोलंदाज आहे. तो सुजित दिगे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करतो. अरे वाटले चेंडूला झेल पकडलाच मित्रा, पण षटकाराच्या बाहेर. चेंडू चाललाय सरळ लॉंग अँड स्ट्रॉंग सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. या 6 धावासह धाव फलक पुढे सरसावतोय 9 या आकड्यावरती. वरतीचा चेंडू 5 चेंडूचा 4 चेंडूचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामधले 2 चेंडू येणार बाकी. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू चाललाय दान 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 सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. या 4 धावाचा धाव फलक पुढे सरसावतोय जातोय या 13 या आकड्यावरती. पहिला आपण पाहिला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला, सुजितनी ओळखलं, पारखलं आणि निर्धाव चेंडू फेकला. त्यानंतर संतोष संसारेने ऑन साइडला मोठा फटका केला आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि अटेम्प्ट सक्सेसफुल. चेंडू पाठवला सरळ सीमारेषा पार. चौकार. त्या चमकारासह धाव फलकाप्रमाणे 13 या आकड्यावरती. पॉवर प्लेचा अजूनही एक चेंडू येणं बाकी. शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढतोय चेतन वाडेकर तिथे तैनात. एक धाव प्राप्त केली जाते. षटका अखेर 14 धाव फलकावरती. थोडंसं नागड षटक आपण गोलंदाजी मार्क वरती नव्याने आलेला गोलंदाज. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग मनीषच्या विरोधात आपण पाहिलं. मागच्या मॅच मध्ये मनीषनी जी गोलंदाजी केली होती ना, फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. तो मनीष कदम गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. मनीष कदम पुन्हा रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. बावसरचा चेंडू पंच वैभव घडवले.
वाईट चेंडू घोषित करतात. या वाईट चेंडूसह धावफलक पुढे सरसावतो जातोय 15 या आकड्यावरती. नो चेंडू पुन्हा एकदा ओव्हर मधला दुसरा बाउन्सर म्हणून पंच चेंडू नो घोषित करतात. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावासह धावफलक पुढे सरसावतोय जातोय 16 या आकड्यावरती. येणारा चेंडू फ्री हिट असेल. गतीमध्ये परिवर्तन. कव्हर क्षेत्रामध्ये खेळतोय सुरेख क्षेत्ररक्षण सुजित डिगेच्या माध्यमातून. सुरेख फेकी थोडस मिसकम्युनिकेशन. सुरेख फेकी केल्याबद्दल विकेट प्राप्त होतोय मनीष कदमला. फ्रीडचा चेंडू होता. शॉर्ट रन सुरेख फेकी सुजितच्या माध्यमातून आधी जाधव सारख्या खेळाडूला तंबूमध्ये परतावलं. फ्रीडचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. आधी जाधव बाद झाल्यानंतर आपण पाहतोय डायनामिक डुओ संघाचे संघ मालक सुतेश बडे आपल्याला फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा मनीष कदम रिवर्स अटॅम्प्ट. चेंडू बॅटची कडा घेऊन चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. या एक धावासह धावफलक आपण पाहतोय तब्बल 17 या आकड्यावरती. पुढे एकदा तिसरा चेंडू मनीष कदम संतोष संसारेसाठी. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ पद्धतीचा चेंडू. एक धाव प्राप्त केली जाते. धावफलक पाहतोय आपण 18. आता पाहतोय आपण फलंदाजी मार्क वरती सिद्धेश बडे आला. शॉट चेंडूला चेंडू फुल करतो चेतन वाडेकर क्षेत्ररक्षक. थोडस जल मिस करतोय. तत्पर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी खराब पैकी सुद्धा पाहायला मिळते. सुरेख रनिंग भेटलं तर विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 3 धावासह धावफलक आपण पाहतोय 21 या आकड्यावरती. थोडस खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते श्रीशा लेजंड्स संघाकडून. जर मनीष कदम यांनी संतोष संसारे यांचा विकेट घेतला तर प्रणय कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा अटॅम्प्ट सक्सेसफुल. चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी.
धाव फलक आपण जर पाहिलं 22 या आकड्यावरती 2 षटक समाप्त. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय नव्याने आलेला गोलंदाज सुजित डिगे संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळायला आलाय स्वतः कर्णधार सुजित डिगे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सुजित डिगे. फलंदाजी मार्कवरती सिद्धेश शेवडे. दोघेही तितकेच ताकदीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू प्रतीक जाधव सुरेख एफर्ट पाहायला मिळतो आपल्याला. प्रतीक जांभलेच्या माध्यमातून झेल सुटतोय. 2 धावा प्राप्त केल्या जातात. या 2 धावाचा धाव पुढे सरसावतोय जातोय 24 या आकड्यावरती. पुढे सुजित डिगे नंबर 8 ची कडा घेऊन चेंडू चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक आपण पाहिलं तर तब्बल 24 या आकड्यावरती सुजित डिगे गोलंदाजी मार्कवरती पाहतोय आपण. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय समोरच्या दिशेनं. मनीष कदम वेगाने येतोय. थोडस बंबल होतोय. 2 धावा प्राप्त केल्या जातात. या 2 धावाचा धावफलक पुढे सरसावतोय जातोय 26 या आकड्यावरती. सुरेख गोलंदाजीचा प्रत्यक्षित मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो सुजित डिगेच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकले गेले सुरेख पद्धतीचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्ची करतोय. सुरेख चेंडू पडल्यानंतर गर्रकन वळा एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती. पुढे सुजित डिगे पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला. ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू आहे स्वतः संघ मालक दिनेश रणपिसे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट संतोष संसारेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. या 2 धावाचा धावफलक आपण पाहतोय 28 या आकड्यावरती. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये पाहायला मिळतो सुतेश बडे आणि संतोष संसारे यांच्या माध्यमातून. मात्र रनिंग बिटवीन द विकेट जर कोणासारखं असावं ना तर विराट कोहली सारखं. कारण ज्या पद्धतीने तो धावतोय ना मित्रांनो, एका मॅच मध्ये जरी सेंचुरी केली होती त्यामध्ये त्यांनी तब्बल 86 धावा धावून काढल्या होत्या. थोड्या ऑन साइडला खेळून काढलाय मिड विकेटच्या दरम्यान सुनील शेलार तिथे तैनात. सूर्यका क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. या पैकी तत्पर 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावासह आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावतोय 30 या आकड्यावरती. ओव्हर 30 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. अजूनही 2 षटक येणं शेष. तीन षटका अखेर आपण धावफलक पाहतोय 30 या आकड्यावरती. नव्याने आलेला गोलंदाज दिनेश रणपिसे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय.
फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये सुजित ढिगे येतोय. नो मॅच लावण्यामध्ये चेंडू पडतोय. या 2 धावा प्राप्त करतोय. 2 धावाचा धावफलक पुढे सरसावतो जातोय 32 या आकड्यावरती. धावफलक आपण जर पाहिलं 32 या आकड्यावरती दिनेश रणपिसे गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. फुलरलिंगचा चेंडू खेळून काढतोय समोरच्या दिशेने राहुल जाधव तिथे तैनात. थोडीशी खराब पैकी पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त केल्या जातात. या 2 धावाचा धावफलक पाहतोय आपण 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पुलरलेचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो नो मॅच लहानमध्ये. पुन्हा एकदा मनीष कदम सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतोय आपल्याला. तब्बल 3 चेंडू मध्ये 2 धावा. धावफलक आपण पाहतो 36 या आकड्यावरती. समोरच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूचा. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं मनीष कदमच्या माध्यमातून. कव्हर रिझर्व मध्ये चेंडू खेळून काढतोय. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावासह धावफलक पुढे सरसावतोय. 43 या आकड्यावरती. शॉर्ट चेंडू शॉर्ट अँड पुल. चेंडू चालला गॅप रिझर्व मध्ये. चौकार 4 धावेसाठी. 4 षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक आपण पाहतोय 47 या आकड्यावरती. आपण पाहिलं 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 30 धावा होत्या आणि त्यानंतर दिनेश रणपिसेला तब्बल 6 चेंडू मध्ये 17 धाव्या. नव्याने आलेला गोलंदाज राहुल जाधव आपण पाहतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. राहुल जाधव नावा सुवर्ण संधी. हॅट्रिक घेतली तर 500 रुपये संदेश कदम यांच्याकडून. उडवला लेग साईडला पतंजली बाबा. मला वाटतं खणखणीत फ्लॅट शॉट.
संदेश कदम कुठे असेल कॉमेडी मध्ये संपर्क साधायचा आहे. जगदीश कोकाटे कुठे असेल त्याने संपर्क साधायचा आहे. दाजी कदम बरेच विचारायचं मॅचचा याच्या पुढची मॅच आदिरा चॅलेंजर्स वर्सेस राया सुपरस्टार दोन्ही संघाच्या कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. संतोष क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपल्याला याच्यानंतर एक राऊंड खेळवायचा आहे अजून एक. हॅलो ह्याच्यानंतर होणारा सामना राया सुपरस्टार वर्सेस आदिरा चॅलेंजर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. नंतर सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला तो सुजीत डिगे नॉन स्ट्राईकला तो दिनेश रणपिसे गोलंदाजीसाठी आलेला स्वतः अथर्व लाड मला दिंडाची आठवण करून देतोय. अशोक दिंडा बघूया पहिला आता चेंडू सुजीत डिगे आला. पहिला आता चेंडू मध्ये बघूया किती धावा बघूया झेल होते का झेलच्या खाली योगेश कदम आणि पहिला आद्रा सुजीत डिगे बॅक टू द पवेलियन. मोठा आद्रा सुजीतच्या रूपात सुजीतची जागा भरून घेण्यासाठी जाते तो राहुल जाधव स्वतः कर्णधार. बघा राहुल जाधव काय करतोय तो. राया सुपरस्टार आणि आदिरा चॅलेंजर याची नाणेफेकी प्रकाश दादा कोस्तेकर करतील. बघूया परत एकदा अथर्व लाड. हा काय चेंडू काय रफ्तार काय ऍक्शन धनु का आपल्याला अशोक दिंडाची आठवण करून देतो तो अथर्व लाड. बीट करून ठेवतो तो राहुल जाधव याला काही तर समजत नाही राहुल जाधवला. ऑफ साईडला कटवलेला एक धाव पूर्ण. बघूया एकच धावेवर समाधान राहुलने मानलेले आहे. आता दिनेश रणपीच्या स्ट्राईकला आलेला आहे तो नॉन स्ट्राईकला तो राहुल जाधव. दोघांमध्ये ही क्षमता आहे आपल्या संघाला विजयी करून देण्याची.
बघूया काय होतोय काय घडतोय. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट हा निश्चित खेळ आहे, काही होऊ शकतो. 6 बॉल मध्ये 6 होत नाही तर 6 बॉल मध्ये एकही होत नाही, असा हा क्रिकेट आहे. लेग साईडला कटवण्याचा प्रयत्न, हलकी शिकायला लागले आणि चांगलं क्षेत्ररक्षण जगदीश दादा कोकट यांच्या स्वरूपात. आवड, क्रिकेटची आवड आहे ती जगदीश दादाला, वारंवार प्रॅक्टिसला पण येतो शनिवार रविवार. त्यांची मुलगी इथे हसत आहे. बघूया स्कोर, 1 बॉल बाकी आहे. संघाची वाढती संख्या 3 धावा. 3 धावा. बघूया परत एकदा अथर्व लाड तो राहुल मारण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर बीट झालेला आहे, काहीच समजलेला नाहीये तो राहुलला, मला वाटतं आऊट झालेला वाटतं. स्वतः चांगली खेळाडू वृत्ती दाखवत असताना राहुल जाधव, मनीष कदम यांनी जर षटकान मारला तर प्रणय कदम यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. अधिराज चॅलेंजर यांनी नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलेला आणि फलंदाजीसाठी राया सुपरस्टार संघाला आमंत्रण केलेलं आहे. बघा अथर्वाची जागा भरून घेण्यासाठी गोलंदाजी स्वतः संतोष संसार कर्णधार काहीतरी अडथळा आलेला आहे. बघा परत एकदा वाईट चेंडू, संतोष संसारे परत एकदा दिनेश रणबीरला मारण्याच्या प्रयत्नात काही समजत नाही तो संतोष दिनेश रणबीरला चांगली गोलंदाजी मानावी लागेल ती संतोष संसारेची. स्लोअर चेंडू बघूया लेग साईडला कटवलेला, किती धावा, एकदा पूर्ण, दुसऱ्याच्या प्रयत्नात दुसरी धावा पण पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण ते जगदीशाच्या स्वरूपात, मला वाटतं 3 धावा पूर्ण, पण 3 धावा ना, 3 धावा पूर्ण. संघाची वाढती संख्या 7 धावा. मोठे फटके मारावे लागतील. रितेश मोहिते पुढे मनीष कदम आणि गचाड क्षेत्ररक्षण अथर्व लाडच्या स्वरूपात. गचाड क्षेत्ररक्षण चौका, 11 धावा. चांगली गोलंदाजी करते, साथ भेटत नाहीये त्याला खेळाडूचा संतोष चौधरीला. तुकीला माफी नाही. बघूया परत एकदा हलकासा एक साईडला कटवलं, एकदा पूर्ण, एकच धावावर समाधान मनीषने मानलेला आहे. स्ट्राईकला आलेला तो आता स्वतः संघ मालक संतो दिनेश रणपिसे. स्लोअर चेंडू बघूया लेग साईडला कटवलेला आहे, झाडू शॉट, एक काय क्षेत्ररक्षण मित्रांनो, काय बोलतोय मी मागासपासून बोलतो. अनुभव, एवढं वय झालं तरी त्याची क्रिकेटची आवड आहे ना मित्रांनो, ते आपल्याला दाखवून देतोय. कुठेही उभा करा त्याला फिल्डिंग साठी, तो आपला 100% एफर्ट देतो तो जगदीश दादा कोकाटे. बघूया परत एकदा उडवला लेग साईडला, बघूया जेल होते का, जेलच्या खाली तेजस, चांगला प्रयत्न, एकदा पूर्ण. दाजी कदम बॉलच्या खाली बॉल कलेक्ट केलेला आहे. संघाची वाढती संख्या 16. 2 ओव्हरीच्या समाप्तीनंतर संघाची वाढती संख्या 16. 16 धावा. अंतरगाव निजामपूर विभागाचे
सदस्य अंतर्गाव निजामपूर विभागाचे सदस्य माननीय श्री संतोष दादा कदम यांचं इथं आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. व्यासपीठावर येतात त्यांनी. तुम्ही आमच्या कार्यक्रमाला मोलाचा वेळ दिल्याबद्दल आम्ही मंडळातर्फे तुमचं हार्दिक स्वागत करतोय. त्यांचा सत्कार प्रकाशदादा कोस्तेकर करतील. वारंवार आपल्या संघाला पण सपोर्ट करत असताना संतोष कदम साहेब यांचं इथं काही असू द्या 5 मिनिटं तरी आपल्या कार्यक्रमाला त्यांनी वेळ दिलेला आहे. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. बघूया परत एकदा मनीष कदम मारण्याच्या प्रयत्नात काही इथं समजलेला नाहीये. फिरकीचा गोलंदाज अभि जाधव बॉल फिरवत आहे तो काहीच समजत नाही मनीष कदमला. बघूया ऑफसाईडला कटवला. एक धाव पूर्ण. दुसऱ्याच्या प्रयत्नात बघूया 2 धावा पूर्ण. किती धावा पंत? 4 धावा. 20 धावा. बघूया परत एकदा अभि जाधव टू मनीष कदम. परत एकदा ऑफसाईडला कटवलेला सप्टी शॉट. किती धावा? मला वाटतं बॅक टू बॅक चौका. मला वाटतंय पंतांचं काम पार पडते. इरफान परदेशी आणि वैभवजी गोडवले. 2 बॉल 2 बाउंड्र्या. हा तिसरा चौका मारला तर प्रणय कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बघूया परत एकदा मनीष कदम तो अभि जाधव. परत एकदा मारण्याच्या प्रयत्नात सिंगल काढलेला तो. एकच धावे समाधान. संघाची वाढती संख्या 25. बघूया परत एकदा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आता निर्धाव झाला ना. पण तो आता निर्धाव चेंडू ना. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या झाली होती 25 धावा. मी नाही सांगणार. किती वाजले? बघा गोलंदाजीसाठी आलेला आहे तो संतोष चौसारे. स्वतः कर्णधार. सायकल तो मनीष. वाईट चेंडू. गति से बटके अंपायर ने दिया वाइट के पटके. वाढती धाव संख्येमध्ये 1 धाव वाढ. संघाची वाढती धाव संख्या झाली 26 धावा. 26 धावा. स्ट्राईकला तो मनीष. लेग साइडला कटवलेला. बघूया किती धावा. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण जगदीशदादा कोकडीच्या स्वरूपात. 3. संघाची वाढती धाव संख्या 29 धावा. दुसरा चेंडू दिनेश रणपिशाला.
उडवला समोरच्या दिशेने खणखणीत पतंजली बाबा षटकार. काय फटका, फ्लॅट फटका मारला तो संतोष संसारीच्या गोलंदाजीवर. हा चेंडू 23 धावांची गरज आहे. तो श्रीशाल एजंट संघाला परत एकदा मारण्याचा प्रयत्न. बघूया जेलच्या खाली दाजी कदम, जेल सुटलेली आहे. चांगला एफर्ट दाजी कदम यांच्या स्वरूपात. नऊ चेंडू 22 धावांची गरज. छत्तीस धावा 36. सिक्स्टी एट सॉरी 32. 9 चेंडू 32 धावा. दाजी कदम यांनी जर जेल घेतली तर सुरेश वाडेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. निधाव चेंडूची सांगता. याच्यानंतर होणारा सामना राया सुपरस्टार वर्सेस आदिराज चॅलेंजर. आदिराज चॅलेंजर संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण निर्णय घेतलेला आहे. हलकी शेत लागली. एकच धावेवर समाधान. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. अशा तऱ्हेने संघाची वाढती संख्या 37. दाजी कदम जर कॅच घेतली तर सुनील कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दाजी कदम यांना बक्षिसांची खैरात होत आहे. बघा परत एकदा. आणि वाईट +1. संघाची वाढती संख्या 39. उडवला नेक्स्ट साइडला. गेंद गई साजन की घर. 45. सहा चेंडू 23 धावांची गरज. 23 धावा 6 चेंडू. संघाची वाढती संख्या 45. 6 चेंडू 23 धावा. क्षमता आहे मनीषकडे. मनीष मारू शकतो. गोलंदाजीसाठी बघा युवा खेळाडू सक्षम. स्ट्राईकला तो मनीष कदम. तू सक्षम. बघूया 6 चेंडू 23 धावांची गरज. पहिला चेंडू समोरच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नात कॅच उडवल्या. बघा चॅलच्या खाली सिद्धेश बडे जेल ड्रॉप केलेली आहे. 2 धावा पूर्ण. अशा तऱ्हेने संघाची वाढती संख्या 47. जिंकण्यासाठी मला वाटतं 5 चेंडू 21 धावांची गरज. उडवल्या समोरच्या दिशेने. बघा जेलच्या खाली अथर्व लाड ना आणि जेल ड्रॉप. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याच्या प्रयत्नात 2री धाव पण पूर्ण. बघूया 3ऱ्या धावाच्या प्रयत्नात 3री धाव पण आणि रनआउट. मनीष कदम बाद झालेला आहे रनआउटच्या स्वरूपात. स्ट्राईक स्वतःकडे घेतलेली आहे ती दिनेश पिशा जिंकण्यासाठी मला वाटते 49 झालेले आहेत. दाजी कदमनी जर कॅच पकडली तर सुनील कदम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गणेश दिवेकर
जिथे कुठे आला असेल त्यांनी कॉमेडी गोल्ड येत आहे. आपल्याला त्यांनी सन्मान चिन्ह दिलेले आहेत आपल्या KPL साठी. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. तुम्ही कुठे असाल त्यांनी कॉमेडी गोल्ड संपर्क साधत आहे. गणेश दिवेकर, माझा आवाज येत असेल तर तुम्ही. दिनेश रणपिशा बघूया परत एकदा सक्षम. दिनेश रणपिशा 3 बॉल 3 मारले तर ओमकार मोरे यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक. पाय निधाव चेंडूची सांगता. याच्यानंतर होणारा सामना राया सुपरस्टार वर्सेस आदिराज चॅलेंजर. आदिराज चॅलेंजर संघाने नाणेफेकी जिंकून परत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी राया सुपरस्टार संघाला आमंत्रण केलेलं आहे. लवकरात लवकर सामना चालू करतात. पंच क्षेत्ररक्षण लावून घेतात आदिराज चॅलेंजर.